हा एका अर्थाने हा पहिल्यांदाच असा प्रयोग होतोय की भंगारामधून काही कला आणि ती आपल्यासमोर या बिनालेच्या अंतर्गत पुण्यातल्या विविध उद्यानांमध्ये तळजाई असेल किंवा पु ल देशपांडे उद्यान असेल इथंही प्रदर्शित केली जाणार आहे। काम करत असताना वेल्डिंग मशीन हा याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर स्क्रॅपमध्ये जाऊन तिथे वेळ देऊन पार्ट शोधणं, तो पार्ट शोधून इकडे आणल्यानंतर तो गॅस कटिंग करायचा का आणखीन कुठल्या मशीनवर कट करायचा, मग ते कट केल्यानंतर तो बेंड कसा करायचा, मग ते बेंड करण्यासाठी जो ड्रॉइंग लागतं ते आधी ड्रॉइंग करणं, त्यानंतर तो बेंड करणं, मग तो वेल्ड करणं, त्याचं मेजरमेंट घेणं, तो वेल्ड व्यवस्थित बसला आहे का, तो फिटिंग झाला आहे का हे चेक करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात। इको फ्रेंडली गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी आपण हाताळाव्यात किंवा त्या आपल्या जवळपास असाव्यात किंवा त्यांचं संवर्धन कसं करावं ह्या दृष्टीने आपण पुढे पावलं उचलली पाहिजेत आणि मग ते जर लोकांना समोर आलं तर लोक त्या दृष्टीने पुढे सरकतील। आणि म्हणून आम्ही सिंह, झाडं, फुलं, सायकल वगैरे अशा ज्या काही मेन गोष्टी असतात त्या ह्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। पुणे बिनालेमध्ये कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळालं हे खरी गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की कलाकारांची जी एक सामाजिक जबाबदारी जी असते किंवा एक नैतिक मूल्य जपण्याचं काम पण कलाकाराचं आहे। कलेला सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि कलेमध्ये घडणारे विविध नवीन प्रयोग ह्या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतील असा हा उपक्रम आहे। मला जे यांनी दाखवलं, कॉलेजचे मुलांनी मला जे दाखवलं मी ते केलं आणि यांचं पण थोडंफार डोकं यूज करून मी पण माझं पण मनाने थोडंफार केलं आणि मला पण कधी ह्याच्यामध्ये पुढं चान्स भेटला पार्टीज ह्याच्यामध्ये करायला तर मी पण येणार।